सुरुवात करतोय आपण पाहतोय क्वाड्रिलॅटरल्स. क्वाड्री या शब्दाचा अर्थ असतो चार. चार मीन्स आपल्या सर्वांना माहिती आहे 4. बरोबर? आणि मग 4 बाजू किंवा कोन्स, लॅटरल्स याचा अर्थ असतो, लॅटरल्स म्हणजे थोडक्यात त्याच्या बाजू. आणि 4 अँगल असणारा किंवा असणारी जी फिगर असते, आकृती असते, तिला आपण म्हणत असतो क्वाड्रिलॅटरल्स. क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय असते, तर क्वाड्रिलॅटरल म्हणजे असते चौकोन. काय असतो? चौकोन असतो. हे लक्षात घ्यायचं आहे. चला, मग सुरुवात करूयात आपण आता. पुढे जायला आता हरकत नाहीये. तर अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॉलिगॉन. पॉलिगॉन म्हणजे काय असतो? ज्याला 3 पेक्षा जास्त कोन असतात. आता इथं या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल म्हणजे याला आपण म्हणत असतो चौकोन. काय म्हणतो? चौकोन. मग चौकोन जो आहे, तो पॉलिगॉन असतो. पॉलिगॉन म्हणजे याला आपण म्हणत असतो थोडक्यात बहुकोन. मग बहुकोन म्हणजे काय? ज्याला 3 पेक्षा जास्त अँगल असतात, कोन असतात. विथ 4 साइड्स. किती बाजू असतात ह्या क्वाड्रिलॅटरलला? 4 साइड्स असतात. 4 अँगल्स. अँगल्स किती असतात? 4 असतात. साइड्स किती असतात? 4 असतात. अँड व्हर्टायसेस शिरोबिंदू किती असतात? तर 4 असतात. हे असे ज्या फिगरला बघा लक्षात राहू द्यायचं आहे, 4 बाजू, 4 अँगल्स म्हणजे कोन आणि 4 शिरोबिंदू असतील, अशा आकृतीला आपण चौकोन असं म्हणत असतो. मग त्याचे चारही बाजूची जर अँगलची किंवा सम केली, बेरीज केली कोनांची सगळ्या, तर ती असते 360 डिग्री. मी तुम्हाला काल सांगितलं होतं बघा, एक परवाच्या दिवशी आपण काय पाहिलं होतं? परवाच्या दिवशी म्हणजे या अगोदर ट्रायंगलच्या अगोदर अँगल पाहिले होते. अँगलमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, एक असतो अक्यूट अँगल, एक असतो राइट अँगल आणि एक असतो ऑब्ट्यूज अँगल. बरोबर? त्यानंतर मग काल आपण काय पाहिलं होतं? या कोनावरून जे प्रकार पडतात ट्रायंगलचे, तर एक असतो अक्यूट अँगल ट्रायंगल, एक असतो राइट अँगल ट्रायंगल आणि एक असतो ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. म्हणजे ज्या कोनाचं माप 90 डिग्रीपेक्षा कमी असतं, ते पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर 90 डिग्री असतं त्याला, ते पाहिलेलं आहे आणि 90 पेक्षा जास्त. तर आपण हे पाहिलेलं होतं, की त्रिकोणाच्या तीनही कोनाची हा एक कोन, हा एक कोन आणि हा एक कोन. म्हणजे तीनही अँगलची जर सम केली, सम याचा अर्थ असतो बेरीज. यांची जर आपण बेरीज केली, तर ट्रायंगल असेल तर त्याची असते 180 डिग्री आणि जर समजा इथे क्वाड्रिलॅटरल असेल तर त्याची असते 360 डिग्री. ठीक आहे? कोणीतरी आलेलं आहे. त्यांना आपण परत एकदा जॉइन करून घेऊया. चला, आता त्यानंतर आता आपण पुढे जातोय आणि पुढे जाऊन आपण पाहतोय समजा क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरलचं मी आता सांगितलेलं आहे. इट इज अ पॉलिगॉन. इट हॅज 4 साइड्स. इट हॅज 4 अँगल्स अँड इट हॅज 4 व्हर्टायसेस. मग यांची जर समजा सम केली म्हणजे आपण यांची अँगल्सची द इंटेरियर अँगल्स ऑल इट्स इंटेरियर अँगल्स ती जर आपण सम केली, बेरीज केली तर ती किती येणार आहे? तर ती येणार आहे ती म्हणजे 360. किती आहे ती? 360 डिग्री आहे. ओके. मग 4 साइड्स, 4 अँगल्स अँड 4 व्हर्टायसेस. हा आपला जो म्हणजे कॅरेक्टर आहे या क्वाड्रिलॅटरलचं, हे आपण शेवटपर्यंत सोडणार नाहीत. बघा आता पुढे जाऊयात मग. मग क्वाड्रिलॅटरलचे मेन 6 टाइप्स या ठिकाणी आपण आज दिलेले आहेत. आता first one is square, number second rectangle, number 3 rhombus, number 4 parallelogram, number 5 trapezoidum. It is also called as trapezoid, and number 6 is the kite. Okay.
These are six main types of the quadrilaterals. चौकोनाचे हे 6 मुख्य प्रकार आहेत. स्क्वेअर, रेक्टँगल, रोम्बस, पॅरलेलोग्राम, ट्रॅपेझियम अँड काईट. ओके. तर हे 6 प्रकार लक्षात ठेवायचे. पुढे एक-एकाचं आता आपण थोडक्यात इन शॉर्टमध्ये तुम्हाला समजेल अशा पद्धतीने काय केलेलं आहे, त्यांचं एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. So now first diagram of the quadrilateral, or the first type of the quadrilateral, we had taken, it is the square. Square आहे. Square मध्ये बघा ही अशी डायग्राम पाहायला मिळेल स्क्वेअरची या पद्धतीनं, आणि स्क्वेअरच्या चारही बाजू समान असतात. म्हणजे इथं पहिलं कॅरेक्टर आहे त्याचं, ऑल फोर साइड्स आर इक्वल. चारही बाजू कशा असतात त्याच्या, बघा, दिस वन, दिस वन, दिस वन अँड दिस वन. सो दिस ऑल दी साइड्स आर सेम, दे आर इक्वल. सगळ्यांची लेंथ, जर समजा मी म्हटलं याची लेंथ जर 4 सेंटीमीटर असेल, लक्षात घ्या, मी समजा म्हटलं की इकडे याची लेंथ 4 सेंटी, याला नाव देऊ आपण ए, बी, सी अँड डी, यांना नावं दिली. मग ए आणि बी ची लेंथ जर समजा 4 सेंटीमीटर असेल, तर मग ए आणि डी ची सुद्धा 4 येणार, बी आणि सी ची सुद्धा 4 येणार, आणि सी आणि डी ची सुद्धा 4 येणार. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की यांची एक बाजू दिली की आपल्याला चारही बाजूचं मेजरमेंट निघत असतं स्क्वेअरमध्ये. अँगल्स, ऑल अँगल्स आर 90 डिग्री. बघा, प्रत्येक अँगलमध्ये 90 डिग्रीचा एक कोन तयार होतो. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. ओके. डायगोनल्स आर इक्वल अँड बायसेक्ट ॲट ईच अदर ॲट राईट अँगल्स. यांच्यामध्ये जर आपण डायगोनल काढले, आता डायगोनल बघा दाखवतो या पद्धतीनं असतात. इथून अशी एक रेषा काढली आणि इथून एक अशी रेषा या अँगलपर्यंत आली. तर यांच्यामध्ये अँगल जो तयार होत असतो, तो अँगल हा राईट अँगल असतो. हे लक्षात राहू द्यायचं आहे. यांच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल तयार होतो, म्हणून हे आपल्याला, हां, बोला. चला पुढे जाऊयात मग. नेक्स्ट डायग्राम इज रेक्टँगल. जास्त अवघडच जाणार नाहीत आपण. तुमच्या लेवल प्रमाणच तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे काय, स्क्वेअर कसा असतो, त्याला 4 साइड्स असतात, मेजरमेंट अँगल 90 डिग्री असतं. व्हॉइस बंद करा. कोणाकडे तरी छोटंसं बाळ आवाज येतोय त्याला, तर तो आवाज थोडंसं, बाकीचे थोडेसं मुलं काय होऊ शकतात, तिकडे लक्ष जाऊ शकतं सगळ्यांचं. तर इकडे लक्ष द्यायचं आता सर्वांनी. बघा, नेक्स्ट टाइप ऑफ द क्वाड्रिलॅटरल, इट इज द रेक्टँगल. रेक्टँगल आहे. मग आता अपोजिट साइड्स फिगर बघून घ्या एकदा कशी असते. स्क्वेअर कसा असतो, छोटा असतो. रेक्टँगल कसा असतो, स्क्वेअरच्या चारी बाजू सारख्या असतात, पण रेक्टँगलच्या नसतात. रेक्टँगलच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. आता म्हणजे ही बाजू आणि ही बाजू सेम, मग ही बाजू आणि ही बाजू सेम, अशा पद्धतीनं पाहायला मिळतात. मग अपोजिट साइड्स आर इक्वल अँड पॅरलल, समांतर बी असतात, पॅरलल असतात. आता ते पुढे लक्षात येईल आपल्याला पॅरलल काय असतं. जास्त अवघडात जाणार नाही मी. बघा, अँगल्स आर 90 डिग्री. डायगोनल्स हे त्यांचे इक्वल असतात. असे डायगोनल जर आपण काढले तर, परंतु ते कसे असतात त्यांच्यामध्ये, बट बट डू नॉट बायसेक्ट ॲट राईट अँगल. त्यांच्यात राईट अँगल नसतो. त्यांच्यामध्ये आपल्याला बघा, इथं इथं आपल्याला अक्यूट अँगल तयार होताना पाहायला मिळतो. लक्षात राहू द्यायचं आहे. तर इथे आपल्याला ऑब्ट्यूज अँगल पाहायला मिळत असतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं ही जी डायग्राम आहे, तर ही रेक्टँगलची असते. त्यानंतर रोम्बस. रोम्बसची डायग्राम जी असते ही थोडक्यात आपल्याला सांगता येते. स्क्वेअरच असल्यासारखा असतो, परंतु तो उभा असतो. लक्षात घ्या. स्क्वेअर जर आपण असा काढला, तर तो कसा आहे या पद्धतीनं. परंतु त्याला जर असं फिरवलं थोडं क्रॉस,
तर तो असा दिसायला लागतो. म्हणजे याच्या चारही बाजू कशा असतात, याच्या इक्वल असतात, सेम असतात या पद्धतीनं म्हणजे इट इज अ रोम्बस. अपोजिट अँगल्स आर इक्वल. एकमेकांचे बघा हा अँगल आणि हा अँगल यांचं मेजरमेंट सेम असतं. ठीक आहे. Diagonals bisect each other at right angles, but diagonals are not equal. Diagonals मात्र इक्वल नसतात. राइट अँगल मध्ये ते होत असतात. म्हणजे यामधून जे आपण रेषा ड्रॉ करतो ना, त्यांना डायगोनल म्हणत असतो आपण. त्यानंतर पुढचं डायग्राम आहे किंवा पुढची पॅरलेलोग्रामचा टाइप आहे तो म्हणजे क्वाड्रिलॅटरलचा, तर तो आहे पॅरलेलोग्राम. अपोजिट साइड्स आर इक्वल अँड पॅरलल. अपोजिट साइड्स म्हणजे ही साइड तर त्याच्या विरोधी साइड, अपोजिट साइड. तर ह्या दोन्ही इक्वल असतात आणि ही साइड सेम असतात. म्हणजे अपोजिट साइड्स ह्या इक्वल बी असतात आणि पॅरलल सुद्धा असतात. आता अपोजिट अँगल्स आर इक्वल. हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार. हा अँगल आणि हा अँगल यांचं मेजरमेंट इक्वल असतं. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर बट दे आर नॉट इक्वल अँड नॉट परपेंडिक्युलर. ते परपेंडिक्युलर सुद्धा नसतात. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे ट्रॅपेझियम म्हणजे ट्रॅपेझॉइड किंवा ट्रॅपेझियम त्याला म्हणत असतो. क्वाड्रिलॅटरल विथ ओन्ली वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स पॅरलल. म्हणजे एकच जोडी ही पॅरलल असते. म्हणजे ही एक आणि ही एक ही पॅरलल जोडी असते. नॉन पॅरलल साइड्स कॅन बी इक्वल ऑर अनइक्वल. नॉन पॅरलल साइड्स ज्या असतात ह्या इक्वल असतील किंवा अनइक्वल असतील हे मात्र आपल्याला सांगता येणार नाही. त्या इक्वल बी असू शकतात आणि अनइक्वल बी असू शकतात. त्यानंतर नेक्स्ट इज काईट. काईट जर पाहिला आपण तर हा पतंगासारखी अशी आकृती पाहायला मिळत असते. की या पद्धतीनं. म्हणजे टू पेअर्स ऑफ ॲडजसंट साइड्स आर इक्वल. म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येतं ॲडजसंट याचा अर्थ असतो शेजारच्या. शेजारच्या ज्या साइड्स असतात त्या कशा असतात? इक्वल असतात. वन पेअर ऑफ अपोजिट अँगल्स आर इक्वल अँड डायगोनल्स इंटरसेक्ट ॲट राइट अँगल्स बट दे आर नॉट इक्वल. डायगोनल हे राइट अँगलमध्ये असतात, परंतु ते इक्वल नसतात, सेम नसतात. बघा, म्हणून मग आता या पद्धतीनं आपण काय केलेले आहेत, डायग्राम्स पाहिलेले आहेत. परत एकदा फास्टमध्ये आपण एकदा जाऊयात. बघा क्वाड्रिलॅटरल आहेत. रिवाइज करूयात काय-काय पाहिलं आपण आज. क्वाड्रिलॅटरल चौकोन, त्यामध्ये मग क्वाड्रिलॅटरल इट इज अ पॉलिगॉन. It has four sides, it has four angles, and it has four vertices. The sum of the all its interior angle is always 360 degree. There are main six types of quadrilaterals. These types are square, rectangle, rhombus, parallelogram, trapezium, kite. Okay. Then number next is कुणीतरी आलेला आहे त्यांना घेऊया. आ बरं. हां. ठीक आहे, ठीक आहे. केलंय त्यानं, दाखवलंय हां. बघा, आपण आज पाहिलेले क्वाड्रिलॅटरल्स परत एकदा रिवाईज करतोय 1 मिनिटामध्ये. क्वाड्रिलॅटरल्स म्हणजे चौकोन असतात, ज्याला 4 कोन असतात, 4 बाजू असतात आणि 4 शिरोबिंदू असतात. तेच आपण या ठिकाणी इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे. अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॉलिगॉन विथ 4 साइड्स, 4 अँगल्स अँड 4 व्हर्टायसेस. द सम ऑफ ऑल इट्स इंटिरियर अँगल्स इज 360 डिग्री. म्हणजे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की हां, 1 मिनिट आता थोडं संपत आलेलं आहे. नेटवर्क तिकडे कमी जास्त असेल, पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे होऊ शकतं मागे-पुढे. हां, स्क्रीन आपण शेअर केलेली आहे. बघा, त्यानंतर आपण पाहिलेले 6 टाइप्स जे आहेत स्क्वेअर, रेक्टेंगल, रोम्बस, पॅरलेलोग्राम, देन ट्रॅपेझॉइड अँड ट्रॅपेझियम. त्याला आपण नाव दिलेले आहे आणि शेवटचा आहे 6 नंबर काईट. स्क्वेअर असतो तो या पद्धतीनं आहे, नीट बघून घेऊ शकता. 4 साइड्स इक्वल असतात. अँगल्स 90 डिग्रीच्या असतात. डायगोनल्स सांगायची गरज नाही. तुम्ही नाही लक्षात ठेवले तरी चालेल. फक्त अँगल्स आणि त्याचे साइड्स इक्वल असतात एवढं लक्षात राहू द्या. रेक्टेंगल हा आपल्याला या पद्धतीनं पाहायला मिळतो. 2 समोरासमोरील बाजू सारख्या असतात.
त्यानंतर रोम्बस अशा पद्धतीनं स्क्वेअरच असतो, पण तो उभा असतो या पद्धतीनं आणि मग हे आपल्याला पाहायला मिळते. हा व्हॉईस बंद करा. दिसेल. आता क्लासही संपत आलेला आहे आपला. एक एक 10 ते 15 सेकंद क्लास चालणार आहे. त्यामुळे आता स्क्रीन बॅकला जायला, परत शेअर करायला आपल्याकडे तेवढा वेळ बी नसेल. त्यामुळे फक्त आता काय करा, मी ही पी-पी-टी आता ग्रुपवरती टाकतोय. म्हणजे तुम्ही पाहू शकता मग. पॅरललोग्राम बघा, तर या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतो आणि ट्रॅपेझियम या पद्धतीनं आहे. काईट अशा पद्धतीनं असतो. तर ठीक आहे. थँक या ठिकाणी आपण थांबूयात. आणि आपण ही पी-पी-टी आत्ता लगेचच मी आपल्या ग्रुपवरती शेअर करतोय. गुड नाईट. Good night, sir.